आगामी धार्मिक उत्सव आणि सणांच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे। या अंतर्गत 2 सराईत गुन्हेगारांच्या टोळ्यांना हद्दपार करण्यात आलं। या कारवाईमुळे समाजकंटकांमध्ये खळबळ उडाली आहे। पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्राईत गुन्हेगारांच्या टोळीवर कारवाई करत सर्वेश बोंदेले, योगेश बोंदेले यांना 7 जुलै रोजी मुंबई पोलीस अधिनियमाच्या कलम 55 अन्वये अकोला जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलं। याचबरोबर सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आणखी एका सर्राईत गुन्हेगारांच्या टोळीवरही कठोर कारवाई करण्यात आली। गौरव काळे, अनूप वाहुरवाघ आणि अंकुश पिंपळकर यांना अकोला जिल्ह्यासह अमरावती, वाशिम, बुलढाणा आणि यवतमाळ या लगतच्या जिल्ह्याच्या हद्दीतून 1 वर्षासाठी हद्दपार करण्यात आलंय। सण उत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अकोला पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवायांचा धडाका सुरू केला असून गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रशासनानं झिरो टॉलरन्स धोरण स्वीकारल्याचं या कारवाईतून स्पष्ट होत आहे।